तो पण कर. काल निर्णयाची हे लावू का? काल निर्णय लावलं. काल निर्णयाची तुमच्याकडे कोणाला लावलं? लावलं का? नाही मग मी त्या ब्लूटूथवरती लावलं. याला कनेक्टेड आहे. पूजेची तयारी कशी करावी हे थोडक्यात समजावून घेऊया. प्रथमतः पश्चिमेकडे तोंड करून श्री पार्थिव सिद्धिविनायक महागणपतीची मूर्ती ठेवावी, म्हणजे आपले तोंड पूजा करताना आपोआप वेगळे होईल. गणपतीच्या पार्थिव गणेश पूजेची तयारी. उपकरणे: तांब्या, पळी, फुलपात्र, तामण. ही उपकरणे तांब्याची असावी, शक्य झाल्यास चांदीची असावी. शिवाय पूजेचे तबक, नैवेद्याची वाटी, पंचामृताचे भांडे, समई तेल वातींसह, निरंजन, तूप फुलवातीसह, चवरंगी, घेतलेले ताट, साहित्य: हळद कुंकू, गुलाल, रांगोळी, नारळ दोन, केळी, डाळिंब इत्यादी फळे, विड्याची पाने 12, सुपाऱ्या 10, खारीक 5, बदाम 5, कापसाची वस्त्रे, यज्ञोपवीत म्हणजे जानवे, अक्षता, गंध, शेंदू, अष्टगंध, मुक्ता, सुगंधी तेल, अत्तर, शमी, दुर्वा, हात, उदबत्ती, कापूर, कंठी, मुकुट, गुळ खोबरे व पंचामृत. शक्यतेप्रमाणे पंचखाद्य किंवा सुकामेवा. सुटे पैसे 20 रुपये. प्रसादासाठी शक्यतेप्रमाणे मोदक, साखर फुटाणे, पेढे इत्यादी. फुले: दुर्वा, चाफा, केवडा, कमळ, मोगरा, जास्वंद इत्यादी फुले. पत्री 21 प्रकारची. मधुमालती म्हणजेच मोगरा, माता, बेल, पांढऱ्या दुर्वा, बोरी, भोपळा, तुळस, शमी, आघाडा, डोंगरी, पनीर, अर्जुन सावळा, जाई, केवडा व अगस्ती. प्रथमतः स्वतःच्या कपाळाला मधल्या बोटाने कुंकू लावावे व अक्षता लावावी. बाजूला ठेवलेल्या नारळ विड्यावर अक्षता घालून त्यावर हातावरून पाणी सोडावे व तो नारळ विडा घरातील देवांसमोर घेऊन मनोभावे देवा
माहिती आहे त्यांचं नाव आहे जीवन जीवन आहे व्हिडिओवर मजा व्हिडिओ बनवलेच नाही तर 5 फळं पण व्हिडिओ फळं मांडायची ही पूजा करायला हे एक काढून तिथे ॲक्च्युली तो सांगतो मला सांगितलं ठीक आहे ना केलं त्यांनी सध्या राहू दे त्यांना तरी कशाला सांगितलं आहे राहू दे आरती नमस्कार करा व घरातील मोठ्या मंडळींनाही नमस्कार करून श्री पार्थिव स्वतःच्या कपाळाला मधल्या बोटाने कुंकू लावावे व अक्षता लावावी. बाजूला ठेवलेल्या नारळावर अक्षता घालून त्यावर हातावरून पाणी सोडावे व तो नारळ घरातील देवांसमोर ठेवून मनोभावे देवांना नमस्कार करावा व घरातील मोठ्या मंडळींनाही नमस्कार करून श्री पार्थिव सिद्धिविनायक महागणपतीच्या पूजेस सुरुवात करावयाची आहे. विराजम्य पहिल्यांदा डाव्या हातात फळी घेऊन त्या फळीने उजव्या हातावर पाणी घेऊन 3दा प्यावयाचे आहे आणि चौथ्यांदा गोविंदाय नमः म्हणतेवेळी त्यांना हातावरून सरळ सोडावयाचे आहे. अशी कृती 2दा करून त्या पुढील नावे हात जोडून श्रवण करावयाचे आहे. ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम विष्णवे नमः ओम मधुसूदनाय नमः ओम त्रिविक्रमाय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ओम ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम सुंदराय नमः ओम वासुदेवाय नमः ओम प्रद्युम्नाय नमः ओम अनिरुद्धाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम अधोक्षराय नमः ओम नारसिंहाय नमः ओम अच्युताय नमः ओम जनार्दनाय नमः ओम उपेन्द्राय नमः ओम हरये नमः ओम श्रीकृष्णाय नमः योगैरस्वेतास्माकं योगधर्मादिलोचने वेदे तस्य तद्वरस्तत्वरे न्योपास्महे. आता पुढे आपणास प्राणायाम करावयाचा आहे. आता प्रथम उजवी नाकपुडी आपल्या अंगठ्याने बंद करावी. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यावा. श्वास रोखून लावा. गायत्री यंत्राचा स्मरण करावा. नंतर अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने हळूहळू श्वास सोडावा. आता उजव्या हातामध्ये अक्षता घेऊन हात सोडून देवादिकांना बंधन आणि त्यांचे ध्यान करावे. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. शचीकरन्द्राभ्यां नमः. उमामहेश्वराभ्यां नमः. मातापितृभ्यां नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. एकक्रमप्रधानदेवताभ्यो नमः. आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः. प्रारम्भकाले द्विविघ्नस्तुभवन्तो
प्रभंतो प्रारंभकाले निर्विघ्नमस्तु सूर्यश्चैकभङ्कश्च हृदयो गतकनकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणादिवः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भाविचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि यः पठेत् स्मयामि विद्यारम्भे विवादे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्ग्रहे चैव विघ्नस्तस्मिन्नायते शुक्लां भरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति मङ्गलम् येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनंभिः तदेवलग्नं सुगनं तदेव आराधनं तं सर्वं तदेव विद्याबलं दैव बलं तदेव लक्ष्मीपदे तेन एव स्मरामि यावस्तेषां जयस्तेषां परस्तेषां पराजयः येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः विनायकं ब्रह्माणं ब्रह्मा विष्णुमेश्वरान् सरस्वतीं नौम्यादं सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितावदिग्रहं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहस्तस्मै गणाधिपतये नमः सर्वेष्वार्थकार्येषु श्रेयस्సు भुवनेश्वराः देवादिशन्नमस्तिद्धिं ब्रह्मेशानजनार्दनाः संकल्पातून अनुकरण शब्दाच्या ठिकाणी कालांमध्ये पंचांगात त्या दिवशी असलेल्या तिथी वार नक्षत्र योग करा यांचा क्रमवारीने उच्चार करा श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्यक्रमिणोत्तरीयेकराधे विष्णुपदे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके अमुकनामसंवत्सरे अमुकायने अमुकऋतौ अमुकमासे अमुकवक्षे अमुकतिथौ अमुकवासरे अमुकनक्षत्रे अमुकस्थिते वर्तमाने चन्द्रे अमुकस्थिते श्रीसूर्ये अमुकस्थिते देवगुरौ तेषु ग्रहेषु यथायथं राजस्थानस्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकर्ण एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ आता पुढील संकल्प आपण स्वतः म्हणायचा मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं अस्माकं कुटुम्बानां सपरिवाराणां क्षेमस्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्य आदि अभिवृद्ध्यर्थं सर्वारिष्ट निरतन पूर्वक समस्त अभ्युदयार्थं प्रतिवार्षिक विहितं श्री सिद्धिविनायक पार्थिव महागणपति देवता प्रीत्यर्थं यथाज्ञानेन यथाविदितोपचारो द्रव्यैः प्राणप्रतिष्ठापूर्वक ध्यानात् आवाहनादि षोडशोपचारैः पार्थिव महागणपतिपूजनं करिष्ये। आता उजव्या हातावरून पुन्हा तांब्यामध्ये 2 वेळा पाणी सोडा। तथा च निर्विघ्नसिद्ध्यर्थं महागणपतिस्मरणं शरीरशुद्ध्यर्थं संन्यासं कलशशङ्खघण्टादीपपूजनं च करिष्ये। हे रङ्गत्वमयी कुम्भिका त्र्यम्बकात्मज सिद्धिबुद्धिदत्रक्ष सर्वलोकैकपालन श्रीमहागणपते नमः निर्विघ्नं कुरु। आता आपला उजवा हात हृदयावर ठेवा। नमो भगवते विष्णवे केशवाय सर्वक्लेशापहृते हृदयाय नमः।
विष्णवे केशवाय सर्वक्लेशापहर्ते सुखाय वषटो. दोन्ही हात एकत्र करून कवच करावं. नमो भगवते विष्णवे केशवाय सर्वक्लेशापहर्ते कवचायुः. दोन बोटानं डोळ्याला स्पर्श करावा आणि मध्यमानं कपाळाच्या ठिकाणी स्पर्श करावा. नमो भगवते विष्णवे केशवाय सर्वक्लेशापहर्ते कवचाय वषटो. काय 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 केलं सांग का? मुखाने काही वाजवा. नमो भगवते विष्णवे केशवाय सर्वक्लेशापहर्ते कवचाय ऐक आता आपला उजवा हात समोर असलेल्या खांद्यावर ठेवा. कलशस्य मुखे विष्णू कंठे रत्नाश्रितः मूले ब्रह्मा तृणास्तुताः कुक्षौतसागराः सर्वे सप्तद्वीपावसुन्दराः ऋग्वेदोषयजुर्वेदस्सामवेदोजसर्वणः अङ्गैषदेताः सर्वे अवनिशे बाजूला. कलशः तत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा आयां तुदेव पूजार्थं दुरितक्षयकारका. गंगे तीर्णे चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. आता कलशाला गंधाक्षत फूल व्हावे आणि नमस्कार करावा. आता शंखाला गंध तुळशीपत्र आणि एक पांढरं फूल व्हावं आणि नमस्कार करावा. शंखा दौचंद्र दैवत्यं क्षमदेवता पृष्ठे प्रजापतिश्चैव उग्रे गंगा सरस्वती संकुलासागरक्षम्य विद्मना विदुताक्षरे निर्मितस्सर्वदेवैस्तु सांशजन्य नमोस्तुते. शंखदेवता भो नमः. सकलपूजार्थे गन्धपुष्पं तुलसीपत्रं समर्पयामि. आता घंटेला गंधाक्षत फूल व्हावे आणि नमस्कार करावा व डाव्या हाताने घंटा वाजवावी. आगमनार्थं तु देवानां गमनार्थं रक्षणां पूर्वे घण्टारघण्टत्व देवतार्भानलक्षणं. घण्टादेव्यै नमः. सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि. समोर असलेल्या दोन्ही समयींना गंधाक्षत फूल व्हावे व हळद कुंकूही घालावे. बोधे अभूमाधारक्तं ज्योतिषां कर्तव्यः. यावत् पूजा समाप्ते स्यात् तावत्त्वं सुस्थिरो भव. दीपदेवताभ्यो नमो नमः. गन्धाक्षतपुष्पं धृत्वां कुङ्कुमं सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि. आता दोन दुर्वा हातामध्ये घ्याव्या आणि कलशामध्ये बुडवून आजूबाजूला स्वतःच्या मनावर पूजा साहित्यावर पाणी शिंपडावे. अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थान्वितो वा यस्मरे पुण्डरीकाक्षं सदायाभ्यन्तरश्रुतिः पूजाद्रव्याणि सम्प्रोक्ष्य आत्मानं चक्रोक्षयेतो. आता आपल्याला श्रींची प्राणप्रतिष्ठा करावयाची आहे. कोणत्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय त्या मूर्तीला देवत्व येत नाही. म्हणून प्राणप्रतिष्ठा करावी. उजव्या हाताचा अंगठा गणपतीच्या हृदयाला स्पर्श करून ठेवा आणि मनामध्ये 15 वेळा ओंकाराचा उच्चार करावा. ओम अस्य प्राणाप्रतिष्ठन्तो अस्य प्राणाक्षरन्ति च अस्य देवकमर्चाय मामहे तचकच्छन प्राणाय प्राणाः. ओम अस्य प्राणाप्रतिष्ठन्तो अस्य प्राणाक्षरन्ति च अस्य देवकमर्चाय मामहे तचकच्छन जीवैः स्थितः. ओम अस्य प्राणाप्रतिष्ठन्तो अस्य प्राणाक्षरन्ति च अस्य देवकमर्चाय मामहे तचकच्छन सर्वेन्द्रियाणि रक्तं बोधिस्तवोत्तो सदं करुणा धिरुडाकाभ्ये दर्शनको निभोक्तुं विद्वानां सुप्रभां त्रिनयनरसिता पीनवक्षोर्भाट्टा देवी बालापूर्णा भवतु सततं प्राणशक्तिः परानः. प्राणशक्त्यै नमः. आता
दोन दुर्वा फूल गंध अक्षता हळद कुंकू यामध्ये बुडवून गणपतीच्या चरणाशी अर्पण करावे. प्राणशक्त्यै नमः. गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. समोर अन्नामध्ये हातावरून सरळ 2 वेळा पाणी सोडावे. प्राणशक्त्यै नमः. पूर्णं समर्पयामि. प्राणशक्त्यै नमः. दीपं समर्पयामि. आता श्रींना नैवेद्य दाखवणार आहोत. उजव्या हातात पाणी घेऊन डावीकडून उजवीकडे गोलाकार 2दा नैवेद्याभोवती पाणी फिरून 3 वेळा तांदळामध्ये हातावरून सरळ पाणी सोडावे. प्राणाय नमः. अपानाय नमः. ज्ञानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. नैवेद्यदेवानीयं समर्पयामि. प्राणाय नमः. अपानाय नमः. ज्ञानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. उत्तराभूषं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. शेषोपचारार्थे राजोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि. आता आपण श्रींच्या पूजेला सुरुवात करत आहोत. हातामध्ये अक्षता घेऊन हात जोडावे आणि श्री गजाननाचे स्मरण करावे. एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं. कार्तिकश्री सिद्धिविनायक महागणपतये नमः. ध्यायामि. ध्यायेत् ध्यानार्थे अक्षतां समर्पयामि. हातातल्या अक्षता उजव्या गणपतीवर ठेवाव्या. आचरणासाठी देवाला पुन्हा एकदा अक्षता लावाव्या. नानारत्नसमायुक्तं कार्तस्वर विभूषितं आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिक्रियताम्. कार्तिकश्री सिद्धिविनायक महागणपतये नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामि. हातामध्ये 2 दुर्वा घ्याव्या. ही कळीभांड्यातील पाणी गणपतीच्या पायावर 2 वेळा प्रोक्षण करावे. तास्यं ग्रहण देवेश सर्वक्षेम समर्थवो. भक्त्या समर्पितं देवं लोकनाथनमस्तु ते. कार्तिकश्री सिद्धिविनायक महागणपतये नमः. आद्यं समर्पयामि. डाव्या हातामध्ये कळी भरून घ्यावी. त्यामध्ये गंधाचे मिश्रण करावे आणि ते पाणी उजव्या हातावरून गणपतीच्या पायावर प्रोक्षण करावे. नमस्ते देव